नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा पाषाण हृदयी. लेखिका सविता किरनाळे. विश्वनाथरावांच्या बाजूला त्यांचा मुलगा, सून आणि नातू उभे होते. त्यांचे शेवटचे क्षण आले होते. आपल्या कुटुंबियासोबत काही शेवटचे बोलावे म्हणून विश्वनाथरावांनी सगळ्यांना बोलावले होते. ते लोक जरी आले असले तरी त्यात ममतेच्या ओलाव्यापेक्षा कर्तव्याची कोरडी भावनाच जास्त होती. ज्या पद्धतीने विश्वनाथरावांनी आपले आजवरचे आयुष्य व्यतीत केले होते त्यामुळेच ते तिघे तसे निर्लिप्त उभे होते. विश्वनाथरावांच्या ते लक्षात आले म्हणून त्यांनी हळुवार आवाजात बोलायला सुरुवात केली. रंजना, या घरात तू लग्न करून आलीस ते डोळ्यात कित्येक स्वप्न घेऊन. तुला इतर स्त्रियांसारखी नोकरी करायची होती, मुक्तपणे बाहेर फिरायचे होते, स्वतःच्या पैशाने आवडेल ते खरेदी करायचे होते. मी तुझ्या बाहेर फिरण्याला किंवा कशाचीही खरेदी करायला कधीच आडकाठी आणली नाही. त्या बाबतीत तुला पूर्ण स्वातंत्र्य होते. पण तुझ्या नोकरी करण्याला मात्र मी नेहमीच विरोध केला. तुझी इच्छा नसतानाही लग्नानंतर तुला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावले, निरनिराळे नवीन अद्ययावत कोर्सेस करवले. म्हणून आज गृहिणी असूनही तुला तुझ्या क्षेत्रातील अपडेटेड ज्ञान आहे, ज्याचा उपयोग तुला मी गेल्यावर होणार आहे. अशी आश्चर्याने पाहू नकोस. माझे बोलणे संपू दे. रंजना, मी तुला नोकरी करण्यासाठी यासाठी विरोध केला की तुझे घराकडे, आशिषकडे दुर्लक्ष होऊ नये. तुझ्या सासूला, वसुंधराला कॅन्सर झाला होता हे माहीत होते आम्हाला. ती कमी दिवसाची सोबतीण होती. तिचा देहांत झाल्यावर घरचा सगळा भार तुझ्यावर आला. तू तो समर्थपणे पेलला असलास तरी नोकरी करत असलीस तर कदाचित ते शक्य झाले नसते. तुझी पर्यायाने तुझ्या संसाराची हेळसांड होऊ नये इतकाच माझा हेतू होता. मी टेबलावर एक पाकीट ठेवले आहे. त्यात तुझे अपॉइंटमेंट लेटर आहे. माझ्या एका मित्राच्या मुलाची CA फर्म आहे. तुझे सर्टिफिकेट्स मी तुझ्या नकळत त्याच्याकडे पाठवली होती. आता आशिष 20 वर्षाचा झाला आहे. तुझ्यावर जास्त जबाबदारी नाही, अगदी माझीही नाही, म्हणून तू ती नोकरी करू शकते. बघ, तेव्हा मी विरोध केला असला तरी आता तुला तुझ्या स्वप्नापर्यंत पोहोचवले आहे, तेही तुला त्यासाठी सक्षम बनवून. किंचित हसून विश्वनाथराव म्हणाले. रंजनाने टेबलावरील अपॉइंटमेंट लेटर वाचून पाहिले. आपल्या सासऱ्यांना आपण चुकीचे समजलो या विचाराने तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. विश्वनाथरावांनी मुलगा विनोदला खुणेने जवळ बोलावले. विनू, तुझ्यासाठी मी नेहमीच एक खलनायक राहिलो आहे. आपल्या दोघात बोलणे असे व्हायचेच नाही. जे काही बोलायचे आहे ते तुझ्या आईमार्फत. तुला वाटायचे मी इतर मुलांच्या बापासारखा 4 चौघात तुझे कौतुक करत नाही, किंबहुना मला तुझे कौतुकच नाही. पण देव साक्षीला आहे बेटा, तुझ्या प्रत्येक अचिव्हमेंटचे तुझ्यापेक्षा जास्त कौतुक मला होते. असो, मला आज दुसरंच काही सांगायचे होते तुला. विनोद, तू माझ्यावर नेहमीच हा आरोप करत आलास की तुझ्या आयुष्याची दोरी मी माझ्या हातात ठेवली, तुला तुझ्या मनाप्रमाणे नाही वागू दिले. मान्य आहे मला की तुझ्या जीवनातील काही निर्णय तुझ्या वतीने मी घेतले, काही वेळा तुझा विरोध असतानाही. पण आज तू भूतकाळात वळून बघून सांग, माझा कोणता निर्णय चुकीचा ठरला किंवा त्यातून नुकसान झाले? अगदी प्रामाणिकपणे खरे सांग हां. विश्वनाथराव अंमळ थांबले, उत्तराच्या प्रतीक्षेत. नाईलाज झाल्यासारखे विनोदच्या तोंडून शब्द उमटले. बाबा, तुमचा एकही निर्णय चुकीचा नव्हता. आज विचार केल्यावर मला उमजले. हो, कारण ते एका बापाने मुलाच्या हितासाठी घेतले होते. विनोद, तुला नोकरी न करता व्यवसाय करायचा होता, ज्याला माझा सक्त विरोध होता. मला वाटत होते की व्यवसाय करण्यासाठी लागणारा कणखरपणा तुझ्यात नाही. मला आठवते, आयुष्यात पहिल्यांदा त्या दिवशी तू मान वर करून माझ्यासोबत बोललास नव्हे, भांडलास. मी तुझा बाबा असल्याबद्दल खंत व्यक्त केलीस. अरे नको रडू, तुला वाईट वाटावे म्हणून मी हे सांगत नाही काही. हां, ऐक पुढे.
तू नोकरीचा राजीनामा देऊन व्यवसाय सुरू केलास. तुम्हा नवरा बायकोच्या संभाषणातून समजल्याप्रमाणे तू 1 वर्ष प्रयत्न करणार होतास. मला बरे वाटले. चला, एकदा तरी आपल्या मुलाला स्वतःच्या मनचे करायला मिळाले. मी देवाजवळ प्रार्थना केली, तुला यश मिळू दे. तुझ्याबद्दलचा माझा अंदाज खोटा ठरू दे. पण दुर्दैवाने माझेच म्हणणे खरे ठरले. तुला तुझी चूक समजली. तुझा पिंड व्यावसायिकाचा नाहीच मुळी. पण तू जेव्हा परत तुझ्या जुन्या ऑफिसात नोकरी मागायला गेलास तेव्हा तुला तीच पोस्ट कशी दिली गेली? जणू मध्ये 1 वर्ष लोटलेच नाही. याचे कधी आश्चर्य वाटले तुला? तुझा बॉस माझा विद्यार्थी आहे. त्याला भेटून मी राजीनाम्याऐवजी तुझी 1 वर्षाची बिनपगारी रजा मंजूर करायची विनंती केली. नियमांना वाकवून त्याच्या अधिकारात त्याने ती केली. अर्थात त्यात त्याचाही स्वार्थ होता म्हणा. तुझ्यासारखा चांगला एम्प्लॉई त्यालाही सोडायचा नव्हताच. बोलता बोलता विश्वनाथरावांना धाप लागली. त्यांनी पाणी देण्याचा इशारा केला. रंजनाने लगबगीने फुलपात्र त्यांच्या तोंडाला लावले. पाणी पिऊन शांतपणे डोळे मिटून ते थोडा वेळ पडून राहिले. बहुतेक पुढे काय बोलायचे याची जुळणी करत असावेत. रंजना विनोद मात्र आपल्या विचारात मग्न होते. विश्वनाथरावांचे हे रूप त्यांच्यासाठी नवे होते. इतके दिवस ते त्यांना एक हट्टी, दुराग्रही, मी म्हणेल ती पूर्व अशा ॲटिट्यूडचा पाषाणहृदयी म्हातारा समजत. पाषाणहृदयी हा शब्द बहुधा दोघांच्याही मनात एकदमच आला असावा, कारण ते दचकून एकमेकांकडे पाहू लागले. याच शब्दाने ते विश्वनाथरावांची संभावना करत. पण आज सगळंच उलटंपालटं झालं होतं. आशिष, विश्वनाथरावांनी हलक्या आवाजात हाक मारली. आपल्या आईवडिलांनंतर आजोबा आपल्यासोबत बोलणार असा आशिषला अंदाज होताच. तो पुढे झाला. खरं तर त्यालाही आजोबांबद्दल फारसे प्रेम वाटत नव्हते, पण आता ते काय सांगतात ते ऐकण्याची उत्सुकता त्याला लागली होती. आशिष, मला वाटते तुझे वय साधारण 20 वर्षांचे असावे, हो ना? महिन्याभराखाली तू एका मुलीला घरी घेऊन आला होतास, तुझ्या आईला भेटायला. मला सांगण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मी कधीच तुझ्या गुडबुक्समध्ये नव्हतो. तुला त्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. तुम्ही आजकालची पोरं म्हणता ना, पण माय लाईफ माय रूल. तसं मला काहीच अधिकार नाही तुमच्या लाईफमध्ये ढवळाढवळ करण्याचा. पण माझा रिकामटेकडापणा म्हण किंवा नुसत्या उचापती म्हण, तू सांगितलेली त्या मुलीची मी माझ्या पद्धतीने तपास केला तर ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही असं माझ्या लक्षात आले. मी तुला हे सांगणार नव्हतो, पण आज मला राहवत नाही म्हणून सांगून टाकले. तुझी मर्जी, तू काहीही कर. मी फक्त सल्ला दिला. आजोबा बरोबर आहे तुमचे. मेघाली फसवत होती मला. मी स्वतः तिला रेड हँडेड पकडले आहे. मान खाली घालून आशिष म्हणाला. तुम्ही सगळे विचार करत असाल मी आज नेमक्या याच घटना का सांगत आहे. मी याच घटना सांगितल्या कारण या तुमच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाच्या घटना आहेत. या घटनांमुळे मी तुमच्यासाठी पाषाणहृदयी ठरलो. पण तसे वागण्यामागे माझे काही कारण होते, अंदाज होते, जे तुम्हाला आत्तापर्यंत समजले असेलच. लहानपणी आलेल्या अनुभवांमुळे माणसांबद्दल आराखडे बांधण्याची विलक्षण सवय मला लागली. त्याचा उपयोग मला झाला. पण आता यापुढे मी तुमचा कठोर पाषाणहृदयी बाप, सासरा, आजोबा तुमच्यासोबत नसणार. तुम्हाला सर्व प्रकारची मोकळीक असेल, पण जे काही कराल ते विचारांती करा. जा तुम्ही आता. मला वसुंधरासोबत गप्पा मारायची आहात. कधीची ताटकळती ती. विश्वनाथरावांनी अलगद डोळे मिटले. त्यांचे पूर्वायुष्य झरझर नजरेसमोर सरकू लागले. विशालेका, काय दिवसभर गोटे आणि विटीदांडू आपटत असतोस? शाळेत येत जा रे. रोज शिकला नाहीस तर तुला आपली पोरगी कोण देईल लग्नाला? दामले मास्तर पटांगणावर खेळणाऱ्या 8 वर्षाच्या विश्वनाथला म्हणाले. विश्वनाथ पाटलाच्या एका सालगड्याचा मुलगा.
त्याची आईही पाटलाच्या घरीच काम करायची. दिवसभर अंगमेहनतीचे काम केल्यावर विश्वनाथकडे लक्ष द्यायचे त्यांच्यात त्राण उरत नव्हते. तसेही विश्वनाथ शाळेत जाऊ न जाऊ काही फरक पडला नसता, कारण त्याचे भवितव्यही वडिलांसारखे पाटलाची नोकरी करणं हेच होते. मग दिवसभर गोट्या आणि विटीदांडू खेळणे एवढेच विश्वनाथचे काम. त्याने त्यात इतके प्रावीण्य मिळवले होते की त्याची एखादी विश्वस्तरीय स्पर्धा झाली असती तर त्यात विश्वनाथचे गोल्ड मेडल नक्की होते. प्रतिस्पर्ध्याच्या देहबोलीवरून, डोळ्याच्या हालचालीवरून तो त्यांच्या पुढील चाली ओळखायचा. त्यात त्याने अजब कौशल्य प्राप्त केले होते. पण आज दामले मास्तरांचे बोलणे ऐकून विश्वनाथ थबकला. शिकलं नाही तर लग्न होणार नाही, म्हणूनच परशुमामाचं झालं नाही अजून. लहानग्या विश्वनाथने आपल्या कुवतीप्रमाणे अंदाज लावला. दुसऱ्या दिवसापासून कुणी न सांगता स्वच्छ कपडे घालून विश्वनाथ शाळेत हजर होऊ लागला. हळूहळू त्याला शिक्षणाची गोडी लागली. दामले मास्तरांच्या मार्गदर्शनाने त्याने मॅट्रिक करून BT केले. लगेच एका शाळेवर नियुक्तीही झाली. नोकरी लागल्याची तार मिळताच विश्वनाथ पेढे घेऊन मास्तरांच्या घरी हजर झाला. मास्तरांना पेढे देऊन त्याने बोलायला सुरुवात केली. मास्तर, तुम्ही म्हणाला होतात की शिकल्यावर कुणीतरी पोरगी देईल. मी शिकलो, आता तर चांगली नोकरीही आहे. तर मला तुमची वसुंधरा द्या, मला आवडते ती. ते ऐकून दामले मास्तर जोरजोरात हसायला लागले. अरे वेड्या, मी ते असेच म्हणालो होतो. तू त्याला खरं मानून बसलास की काय? पण मी खरंच सांगतोय मास्तर, हवे तर तुम्ही वसुंधराला विचारा. विश्वनाथ गंभीरपणे म्हणाला. सगळा प्रकार मास्तरांच्या लक्षात आला. शिक्षणासाठी घरी ये जा असल्याने विश्वनाथ वसुंधराच्या प्रेमात पडला असावा. त्यांनी वसुंधराला बोलावले आणि विश्वनाथबद्दल विचारले. ती लाजून आतल्या खोलीत पळून गेली. दामले मास्तर हसले. या लग्नाला त्यांची काहीच हरकत नव्हती. विश्वनाथ त्यांच्या नजरेसमोर वाढला होता. चांगली नोकरी होती. काही दिवसात वसुंधरा आणि विश्वनाथचे लग्न झाले. वर्षभरात विनोदचा जन्म झाला. शिक्षकाची नोकरी करताना विश्वनाथरावांची गावोगावी बदली व्हायची. पत्नी मुलाला स्थैर्य मिळावे म्हणून ते एकटेच बदलीच्या ठिकाणी राहायचे. एकटी राहणारी स्त्री जशी समाजाच्या नजरेत येते तसा एकटा पुरुषही कुतूहलाचा विषय बनतो. लोकांपासून दूर राहण्यासाठी आणि आपल्या शिक्षकी पेशाला अनुसरून विश्वनाथरावांनी कठोरतेचा मुखवटा धारण केला होता. त्यामुळेच त्यांची प्रतिमा घरच्या व्यक्तींच्या मनात पाषाणहृदयी माणसाची झाली होती. फक्त वसुंधराच त्यांना समजून घ्यायची. आता तीही गेली होती. वृद्ध विश्वनाथरावांना आता तिच्या भेटीची ओढ लागली होती. जगाच्या दृष्टीने कठोर असलेल्या कुटुंब प्रमुखाचा पैलतीराचा प्रवास चालू झाला, जिथे त्याची धर्मपत्नी ताटकळत उभी होती. समाप्त. वाचक हो, तुमच्या सोयीसाठी आम्ही 3 प्लेलिस्ट बनवल्या आहेत. त्यामध्ये आमच्या इतर कथा तुम्हाला वाचायला मिळतील. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. तुम्ही फक्त लिंकवर क्लिक करा आणि आमच्या इतर कथांचा आस्वाद घ्या. जर आमच्या कथा आवडत असतील तर शब्दचाफा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.